आज आपण हेमिंग, हुक आणि आय आणि प्रेस बटन कसं लावायचं ते बघणार आहोत। आणि याच्या गळ्याला आपण ही जी पट्टी घेतली होती ही पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची। आणि हे बघा, इथे एक गाठ मारून घेतली आहे आणि थोड्या अंतरावर आपल्याला असं टाके घालायचे आहेत, म्हणजे खालचं जे मेन कापड आहे ते थोडंसं चाललं पाहिजे आपल्या सुईमध्ये। हे बघा, अशा पद्धतीने इथे थोडंसं दिसेल। आपला हा जो थ्रेड आहे हा या साईडनी दिसायला नाही पाहिजे। झाले। आता इथे टाका घालायचा आहे, इथे एक गाठ मारायची। एक 5-6 स्टिचेस झाल्यानंतर इथे एक नॉट घातली की म्हणजे जर हातशिलाई उसवली तर सगळी पूर्ण उसवत नाही ही हेमिंग, जिथे गाठ मारली तिथपर्यंतच ती हेमिंग उसवते। त्यामुळे थोड्या अंतरावर आपण त्याला लॉक करून टाकणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हेमिंग करायची। इथपर्यंत आपली हेमिंग झालेली आहे। खालचं कापड अगदी थोडंसं कॅच करायचं आपल्याला निडलमध्ये। इथे कमरेला हेमिंग करून झालेली आहे। आता ही जी टीप आहे ही उसवून टाकायची। स्लीव्जला सुद्धा हेमिंग करून झाली आहे आणि ही जी वरची टीप आहे ती पण उसवून टाकायची आणि आपला गळा सुद्धा हेमिंग करून झालेला आहे। आता हुक आणि आय कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे दोन्ही भाग एकावर ठेवायचे। आता बघा, या भागाला इथे खाली आणि इथे एक वरती असे 2 पॉइंट मार्क केलेले, एक सगळ्यात खाली एक सगळ्यात वरती। हा इथे एक आणि इथे एक, त्याचं सेंटर काढायचा आणि याच्या सेंटरला हा पॉइंट मार्क करायचा। त्याच्यानंतर परत या दोन्हीचा सेंटर काढायचा आणि इथे मार्क करायचा आणि या दोन्हीचं सेंटर काढून इथे मार्क करायचं, म्हणजे बरोबर प्रपोर्शनेट सगळे पॉईंट्स मार्क होतात। आता हेच ह्याच्यावर ठेवायचं आणि याच्या समोरासमोर बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्या सुईमध्ये 4 पदरी दोरा घ्यायचा आहे। आता ही जी साईड आहे आतमध्ये घातलेली आहे तिथे आपल्याला हुक्स लावायचे। आता हे हुक्स घेतले, हे जे हुक आहे हे असं फोल्ड करायचे, असं फाकवायचे, असं स्प्रेड करायचे आणि असं फाकवल्यानंतर हे इथे असं लावायचे। असं एका हाताने धरून ठेवायचे आणि इकडे
4 पदरी दोरा घेतला आहे हा. या साईडनी 3 ते 4 वेळा टाके घालायचे. ते झालं की या साईडला पण 3 ते 4 वेळा टाके घालायचे. हे दोन्ही होलमध्ये टाके घातल्यानंतर आता ही जी मान म्हणतात त्याला, या मानेमध्ये टाईट करून टाकायचं, म्हणजे तो हलणार नाही. हा दोरा असा घेतलाय, असं फोल्ड करायचं. परत असं घेऊन हा खालून घालायचा. इथे 2-3 वेळा झालं की आता दुसरं हुक पण अशाच प्रकारे लावायचं आहे. दुसरं हुक पण अशाच प्रकारे लावायचं आहे. हा पण फाकवून घेतलंय आणि इथे ठेवायचं आहे. दोन दोरे या सुईमध्ये टाकायचे. आणि हे दोन्ही टोकं एकमेकांना जोडून टाकायचे आणि गाठ मारायची. हे झाले 4 पदर. असं 4 पदरी दोरा घ्यायचा आपल्याला हुक्स आणि आय करताना. हे बघ, आता इथे या कॉर्नरपासून या लाईनवरच आपल्याला आय करायचे. इथून इथपर्यंत थोडं थोडं डिस्टन्स घ्यायचं, 1 पाव इंचाचं, आणि 2 ते 3 वेळा आपल्याला हे असं रोल करायचं. हे बघा 3 लेयर्स झाले. आता हे कापडाच्या वरती, म्हणजे ह्या दोऱ्यांच्या खाली आणि कापडाच्या वरती अशी उलटी सुई घालायची आणि हे जस्ट असं काढायचं. इथे बघा एक प्रकारची गाठ बसते. हा दोरा असा गोल फिरून आला आणि त्याच्यामधून सुई घालायची. हे बघा, हे आय आपलं तयार झालं आहे. तर हा दोरा खाली टाकायचा आणि दुसऱ्या पॉईंटवर जिथे मार्क केलं आहे दुसरं, तिथून आपण सुईवरती काढणार आहोत.
आता हे प्रेस बटन लावायचं आहे आपल्याला. ही जी पट्टी केली आपण प्रेस बटनची, ही पट्टी अशी फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर हा जो छोटा भाग आहे तो इथे लावायचा आहे. याला बघा 4 होल दिलेले आहेत. या 4 होलमधून आपल्याला स्टिच करायचं आहे. आपलं ब्लाऊज रेडी झालं आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.